हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हमूराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन, और इसी सिलसिले में आज मैं धुले डिस्ट्रिक्ट कोर्ट में आया हूं और मेरे साथ भिकाभाऊ पाटिल है जो एक बहुत ही सीनियर क्लर्क है। यहाँ के लास्ट 50 ईयर्स से वो काम कर रहे हैं, तो उनसे बातचीत करेंगे और जानेंगे ये जो पूरा उनका 50 ईयर्स किस तरह से गया है। भिकाभाऊ, सर्वात पहिले खूप खूप धन्यवाद की तुम्ही वेळ दिला आम्हाला। नमस्कार। मला सर सांगा की साधारण जन्मापासून ते तुम्ही कोर्टापर्यंत आलात, इथे काय शिक्षण कुठे झालं, आई वडील काय करते ह्याच्याबद्दल माहिती द्या जरा। धुळ्यापासून 3.5 किलोमीटर वरखेडी म्हणून गाव आहे, तेथे मी राहतो, तेथे जन्म झाला। माझी जन्मतारीख 1/8/1954 आहे। 10वी 11वी पर्यंत शिक्षण केलं गावातच। हां, काही धुळ्यात केलं, दुधडे हायस्कूलमध्ये। कॉलेज जी केली ती धुळ्यात केली आणि जे मराठी शिक्षण आहे ते जिल्हा परिषदचं गावात केलं। अच्छा, तुमचे आई वडील वगैरे ते म्हणजे काय म्हणतात, शेतकरी होते का दुसरे काही काम? आई वडील शेतकरी होते, आई वडील शेतकरी होते। अच्छा, त्यांचं शेतीमध्येच जीवन गेलं, परिस्थिती फार गरिबीची होती। आणि मग मला काकूने दत्तक घेतलं आणि काकूंची परिस्थिती नाजूकच होती, काही एवढं हे नव्हतं, पण त्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून ते घेतलं। अच्छा, त्यांनी मग मला वाढवलं वगैरे सर्व काही केलं। अच्छा, आता वडील, आई, काकू, आपले दत्तक आई कुणीच नाही आहेत। अच्छा, मग तुमचं शिक्षण कुठे झालं? वरखेड्याला झालं काही आणि बाकी धुळ्याला झालं। धुळ्याला ग्रॅज्युएशन केलं तुम्ही? नाही, 10वी 11वी पर्यंत। 10वी 11वी केलं। अच्छा, मग ह्या क्लर्क लाईनकडे कसे काय वळले? काय ह्याच्या आधी काही दुसरं केलं? आता काय, आमच्याकडे काही दुसरं साधन नव्हतं, मग मी मजुरी करायचो। मग धुळ्याला एका दुकानावर लागलो। त्या दुकानावर लागलो असताना 5-6 महिन्यानंतर मला एका ठिकाणची ऑफर आली। म्हणजे तिथले एक आमचे मित्र होते जैन म्हणून, त्यांनी सांगितलं की बा गुजराती वकील म्हणून आहेत, त्यांच्याकडे तुम्ही काम करणार का? म्हणून मी त्याला होकार दिला आणि मी पहिल्याने जे काम करायला होतो ते दारूच्या दुकानावर, होलसेलचं दुकान होतं। अच्छा, दादाभाई अँड सन्स म्हणून। ओके। मग मला असं वाटलं थोडंसं की बा आपलं तिथे भविष्य काही बरोबर राहणार नाही, म्हणून म्हटलं कमी का पगार होय ना, म्हणून मी गुजराती वकिलांकडे गेलो। अच्छा, त्यांनी माझी इंटरव्ह्यू वगैरे घेतली। त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही एवढाच पगार देऊ, कारण त्या टायमाला क्लार्क लोकांना पगार जास्त नव्हता। हे साधारण कुठल्या वर्षाचं? हे डिसेंबर 1974। 74चं बोलताय तुम्ही? डिसेंबर 74चं, ओके। ते त्यांनी मग मला सांगितलं, त्यांनी कल्पना दिली की बाबा कारकुनीमध्ये कसं कसं प्रगती होते, त्याच्यावर माझा विश्वास बसला आणि मग मी त्यांच्याकडे काम करायला सुरुवात केली। अच्छा, सुरुवातीला मला फक्त 45 रुपये महिना होता। अच्छा, आणि मग मी काम करायला सुरुवात केली। काम करत असताना पहिल्याने 1-2 वर्ष तर असेच गेले। नंतर आमच्या अगोदर एक कारकून होते आमच्याकडे, गिरधर पाटील म्हणून, त्यांना माझे वडीलच समजायचे, पण मग ते वयस्कर होते, 75-76 वर्षाचे होते। मग त्यांच्या हाताखाली मी तयार झालो। अच्छा, अर्ज लिहिणे, अमुक डमुक। पहिल्याने थोडंसं लाजोड, म्हणजे समजलं नाही काय ते व्यवहार काय असतो काही नाही। मग धीरे धीरे अर्ज लिहायला लागलो। अच्छा, आमचे वकील दिवाणीमध्ये हुशार होते। अच्छा, मग मी अर्ज फाटे लिहायला लागलो। ते अर्ज फाटे लिहित असताना माझं काही चुकलं तर ते करेक्शन करून द्यायचे। अच्छा, म्हणजे अर्जामध्ये असं नाही विलांटी, माझी थोडीशी ग्रामॅटिकल हे जे राहिलं उकार वगैरे थोडंसं ते दुरुस्त करून द्यायचे। मग त्याच्याने करत 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 मग मी चांगला कारकून झालो। आता मला एक सांगा साहेब की तुम्ही 1974ला धुळ्यामध्ये तुम्ही ॲज ए क्लर्क म्हणून जॉईन केलं, तर साधारण तेव्हा धुळ्यामध्ये आपल्या वकील मंडळींची संख्या किती होती अंदाजे? तेव्हा फार 100-150 असतील, जास्त तेवढेच असेल। आणि तुमच्यासारखे क्लर्क असे क्लर्क 4-5 असतील। 4-5 होतात। तर तेव्हाची काही फायलिंग प्रोसिजर, म्हणजे तुम्ही आता सिव्हिलमध्ये काम केलंय दिवाणी, तर ती फायलिंग प्रोसिजर काय होती त्यावेळी, जरा ते थोडं सांगितलं तर बरं पडेल। त्यावेळी असं होतं, ते दावे आपल्याला दाखल करायचे असायचे, म्हणजे दावा दाखलपासून तर ते हे करेपर्यंत, दाखल करेपर्यंत सर्व अर्ज वगैरे लावणं वगैरे, त्या टायमाला ही फायलिंग वगैरे नव्हतं, ते करून मग आपण कोर्टात दाखल करायचं।
कोर्टात दाखल केल्यावर मग त्याला नंबर लागून ते जसं जसं पुढे जाईल ते आम्ही तसं पुढे करत होतो ते काम. अच्छा, त्याच्यामध्ये काय असा काय प्रकार होता, डेस्क 1 डेस्क 2 किंवा काय? हा मग होता ना, होणार. पहिल्याने दाखल करायचा टेबल वेगळा असतो, हां नंबर लावायचा वेगळा टेबल असतो, ते तपासणी वगैरे करतात आणि तपासणी करत असताना मग ते नंतर अलॉटमेंट होतं, संबंधित कोर्टाकडे जात. त्या टायमाला बी कोर्ट 5-7 असतील, 7-8 असतील होते. आणि त्या टायमाला सर्व जुने वकील लोक होते. अच्छा. तरुण वकिलांमध्ये आमचे वकील होते. ते त्या टायमाला आता त्यांचं 87 वय असायला पाहिजे. अच्छा. त्या टायमाला 40-45 वय असेल त्यांचं. अच्छा. ते त्यांचे गुरु जे होते ते देसाडा वकील म्हणून होते. अच्छा. दिवाणीमध्ये ते पण फार हुशार होते. ओके. आणि त्यांच्याकडे मग ते काम करायचे. ओके. म्हणजे ते बोलवायचे त्यांना मदत करायला. म्हणजे ते थोडेसे वयस्कर होते, त्याच्यामुळे मग यांना बोलून घ्यायचे ते, बरोबर, मला मदत कर वगैरे असं. मग ते तिथून मग चांगली प्रॅक्टिस सुरू झाली त्यांची. अच्छा. आणि मग आमचे एक के चव्हाणी म्हणून वकील होते, वयस्कर बाबा होते, त्यांच्याकडे पण प्रॅक्टिस करायचे आमचे वकील. अच्छा. केशव अर्चन असं काहीतरी नाव होतं त्यांचं, वयस्कर होते ते दरखास्तींमध्ये वगैरे फार हुशार होते. अच्छा. त्यावेळी साधारण फायलिंगची संख्या काय होती? प्रत्येक महिन्याला 2 फायलिंग, 6 फायलिंग का? बस एवढं दाखल व्हायचे. अच्छा. हां, त्या टायमाला काही एवढी गर्दी नव्हती. आणि दावे म्हणजे स्मॉल कास्ट दावे होते. अच्छा. म्हणजे 100 रुपयाचा पण दावा होता. अच्छा. 200 रुपयाचा पण दावा होता. किंमत होती ना. त्या आणि तेवढेच बरेचसे दावे होते. अच्छा. आणि आमच्याकडे ठराविक लोक होते पक्षकार. म्हणजे आग्रा रोडला आमचं ऑफिस होतं, त्याच्यामुळे आग्रा रोडचे जे काही व्यापारी आहेत ते आमच्याकडे. आम्ही 300, 400 रुपयाचे केसेस चालवले आहेत त्या टायमाला. अच्छा. पण त्यावेळी दादा त्या 400 रुपयाला 74ला 75ला खूप व्हॅल्यू होती. हो. आणि मी सांगतो तुम्हाला, माझा पगार म्हणजे दुकानात मला 150 रुपये महिना मिळत होता. अच्छा. मी वकील साहेबांकडे जेव्हा लागलो तेव्हा त्यांनी मला 45 रुपये महिना दिला. अच्छा. त्यांनी सांगितलं मला की बुवा हे पैसे तुला कसं आहे, तू काम करशील तर तुला पक्षकार लोकांकडून पैसे मिळतात बुवा, त्याच्यामुळे ते तुम्हाला एवढाच पगार आहे, कॉम्पेन्सेट होऊन जाईल बुवा धीरे धीरे. माझं अक्षर चांगलं होतं, फक्त अशुद्ध होतं थोडं, पण त्यांच्या तालमीमध्ये मग ते चांगलं होऊन गेलं, व्याकरण झालं नाही. आणि दुसरी गोष्ट ते आमचे जे कारकून होते ते पण चांगले हुशार होते. ते मग मला मार्गदर्शन करायचे. ते 5-6 वर्ष राहिले ते, मग ते वारले. मग त्याच्यानंतर लोड सर्व माझ्याकडे झाला. त्यावेळी दादा मॅक्सिमम हाताने लिहिलेले अर्ज कोर्टात जायचे का टायपिंग केले? हाताने लिहिलेले अर्ज बरेचसे हाताने. दावे सुद्धा हाताचे राहायचे. दावे पण? हो. अच्छा. काही वकील असे होते, पाटोळे म्हणून वकील होते, ते पाटकोर कागद असतो ना आपला, त्याच्यावर सुद्धा दावा दाखल करून द्यायचे. पुढे दावा आणि मागे पाट लिहिलेलं. अच्छा. असं बघितलंय मी. आणि ते चालायचं. अच्छा. म्हणजे बॅक साईड त्याची वापरायची नाहीये, ज्याला आपण काय करतो, रिसायकल म्हणून वापरतो, की एखादा सिंगल साईडला जर गेला असेल तर आपण फेकत नाही. वापरलेला कागद असं होतं. वापरलेल्या कागदाची जी कोरी बाजू त्याच्यावर पण दावे चालायचे. अरे वा, हे खूप वेगळी. ते आमच्या कोर्टाच्या समोरच राहतात, फार हे होते त्या टायमाला, चालून जायचं. आता मला एक सांगा दादा, की इतके वर्ष झाली, आता त्यावेळेचं फायलिंग, ई फायलिंगकडे आपण नंतर येऊ, मी नॉर्मल फायलिंग बद्दल विचारतोय तुम्हाला. ह्या प्रोसिजरमध्ये, काम करण्याच्या पद्धतीमध्ये काय फरक पडलाय का? म्हणजे कशी आताची इझी झाले, कठीण झाले, काय म्हणणं आहे तुमचं? आता कसं आहे, आता आमच्या हिशोबाने आम्हाला कठीण झालं. त्या टायमाला जे आम्हाला सोपं वाटत होतं ते आता ई फायलिंगमुळे आम्हाला कठीण झालं, कारण त्याच्यातली काही गोष्टी आम्हाला जमत नाही. आता त्या टायमाला कसं बोर्डावर तारखा असायच्या, बरोबर, आणि आम्ही संध्याकाळी रोज बोर्ड बघायला जायचो, बरोबर, आणि बोर्डावरून तारखा घ्यायचो, आणि त्यावरून मग प्रकरणामध्ये तारखा वगैरे टाकल्या जायच्या. आता कसं आहे, आता ते बोर्ड म्हणजे फार विचित असतो. ते तर सांगतात तुम्ही याच्यात बघून घ्या, ई वर बघा, तुमचं जे मोबाईल मध्ये जे काय आहे त्याच्यावर बघा, तारीख त्याच्यावर येईल तुम्हाला, असं सांगतात. त्याच्यामुळे आणि त्या टायमाला कारकून लोकही फार चांगले होते. साहेब तर साहेब कारकूनही चांगले होते, अच्छा, फारच चांगले होते. आणि इतक्या वर्षामध्ये तुमचा म्हणजे
एक कोऑपरेशन ज्याला आपण म्हणतो की एक डिपार्टमेंटमध्ये कसं असतं की जसा एक वकील एक 40 वर्ष प्रॅक्टिस करतो त्याची एक फेस व्हॅल्यू असते, तशी ऑब्व्हियसली तुम्ही सुद्धा आता 40 वर्ष डिपार्टमेंटमध्ये फिरताय सगळीकडे, तर तिची तुमची एक फेस व्हॅल्यू असेलच. तर त्याच्यातही तुमचे खूप काही ओळखी झाले असतील त्याच्यामुळे. अगदी भरपूर ओळखी झाल्या. आजही मला जुने पक्षकार जे भेटले ना ते मला भेटल्याशिवाय जात नाहीत. अच्छा. आणि अनुभव, इतक्या वर्षाचा अनुभव. काही आता वकील लोक जे ज्युनियर वकील होते ते मला विचारायचे याच्यात काय करावं लागेल, कसं करावं लागेल, काय करावं लागेल. जे गुजराती जे तुमचे साहेब होते, गुजराती सर, त्यांच्याकडचे वकील पुढे आता काही वकील मोठे झाले असतील. पुढे म्हणजे बरेचसे वकील सिनियर होऊन गेले आणि वयस्कर पण होऊन गेले. अच्छा. AB शाह म्हणून होते, AM शाह म्हणून होते, खटवानी म्हणून होते, काही हे आपले बाबा जोशी होते, तसे अगोदर बरेच होते. अच्छा. आणि लोखंडे म्हणून वकील होते, ते मी जेव्हा लागलो तेव्हा US लोखंडे म्हणून वकील होते. अच्छा. ते आता वारले. ते सर्वात जुने होत. ते आमच्याकडे मी जेव्हा लागलो तेव्हा 4-5 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली, नंतर मग स्वतः करायला लागले. अच्छा. आज आता तुमचा मुलगा प्रॅक्टिस करतो, मग त्याला तुम्ही हेल्प करता का ह्या फायलिंगच्या? आता मी त्यांच्याचकडे काम करतो ना. अच्छा. मी काय केलं, ते मुलगा वकील झाला, मग मुलाला दुसरे लोक सांगायचे, वकील लोक, की बघ दुसरीकडे तुम्ही प्रॅक्टिस करायला लावा. सिनियर नाही, सिनियर. पण मी एक विचार केला की बा आपण जर दुसऱ्या वकिलांकडे याला प्रॅक्टिस करायला लावली तर आमच्या वकील साहेबांना बरं नाही वाटणार, म्हणून त्यांना येथेच ठेवलंय वकील साहेबांकडे. अच्छा. तर ते वकील साहेबांकडे ठेवल्यावर तो इतका ट्रेन झाला व्यवस्थित, म्हणजे कारकून पासून, शिपाईपासून तर ड्राफ्टिंग वगैरे सर्व डिक्टेशन, म्हणजे तो त्यांना 75% मदत करायचा. कुठल्या वकील सरांकडे ठेवलं होतं त्यांना? गुजराती वकिलांकडे. अच्छा. आमच्याच वकिलांकडे. तुमच्याच वकील साहेबांकडे तुमच्या मुलाला ठेवलं? वकील लोक सांगायचे दुसरीकडे ठेवा, त्यांच्याकडे काय झाड मोठं असतं म्हणे, त्याच्या खाली वाढणार नाही. पण मी तो विचार नाही केला. मी म्हटलं त्यांना थोडंसं बरं वाटणार नाही, आणि तो चांगला तयार झाला. अच्छा. आमच्या वकिलांना मुलगा पण वकील आहे, YG गुजराती म्हणून आहेत, ते सरकारी वकील आहेत. ते आमच्या वकिलांच्या मुलाच्या अगोदर आले. ओके ओके. त्यांची सून पण वकील आहे, पण ती नंतर आली. ओके. पूर्ण फॅमिलीच वकिलीमध्ये. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला वाटतो की एवढं 50 वर्षाचं तुमचं लांब एक करिअर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इतके वकील साहेब बघितले असतील, इतके जज साहेब बघितले असतील, एखादा असा कुठला एक किस्सा, चांगला असो वाईट असो, की तो किस्सा खूप वर्षापूर्वी घडलाय पण तो आजही तुमच्या मनामध्ये तो धरून बसलाय, असा एखादा सांगा. पुष्कळ किस्से आहेत तसे, एखादा तरी सांगा. ते काय होतं, पूर्वी एखादा अपील चालवायचं असेल तर ते वकील लोक प्रत्येकाला विचारून घ्यायचे, अरे बाबा तू उद्या ते चालवणार आहे का केस, म्हणजे तयारी करायला बरं राहील. बरोबर. आता आमच्या वकील साहेबांचं कसं होतं, काही वेळेला, बऱ्याच वेळेला हा म्हणून सुद्धा ते आजारी पडून जायचे किंवा गैरहजर राहून जायचे. त्याच्यामुळे थोडं वकील लोक चिडचिड करायचे, अदर साईडवाले. आणि ते त्या टायमाला MG जोशी, सावजी, मेहता फार सिनियर वकील होते. ते वकीलही चांगले होते, फार रिस्पॉन्स देत होते, आणि सहकार्य चांगलं होतं. कोर्टात फक्त जे व्हायचं ते होईल. आणि दिवाणीमध्ये कसं होतं, त्या टायमाला आमचे वकील हे दिवाणीमध्ये चांगल्यापैकी होते. मग त्यांना जसं ते सरडा वकील गुरु होते आमचे, तसंच येथे MS शाह म्हणून वकील होते. त्यांची प्रॅक्टिस चांगली होती. ओके. आणि तेही हुशार होते. ओके. आणि मग त्यांचा मुलगाही वकील झाला. वा. PM शाह म्हणून. आता ते PM शाह तयार झाल्यामुळे त्यांचं आणि आमच्या वकिलांची राहायची कॉम्पिटिशन. कोणी गुजराती लावलं का ते PM शाहकडे जायचे. अच्छा. त्यांनी PM शाह लावलं का गुजरातीचा लावायचं. म्हणजे असं हेच होतं ते कॉम्बिनेशन, की ह्याला केलं की ह्याला टिकेल, हाच टिकू शकतो बा. अच्छा. फार हे होतं. आणि आमच्या वकिलांची पद्धत कशी होती, माझी काम करायची पद्धत अशी होती, माझं जे फायलिंग असायचं ना ते एक्झिबिट वार असायचं. ब्रीफ म्हणजे एकदम लावून द्यायचं मी, वकिलांना मेहनत फार कमी लागायची त्या. आणि माझं फायलिंग जे राहायचं ना, माझ्या फायलिंगची लोक वाहवा करायचे, म्हणजे त्यांना आवडायचं. काही लोक तर म्हणजे ते हे बघून घ्यायचे, ब्रीफ कसं लावतात, काय लावतात, शिकून घ्यायचे.
ते 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 ब्रीफच्या कामात मला 2-1 वकिलांनी मी सांगितलं होतं. रुणवाल वकील म्हणून होते, काही MCG वकील होते. बुवा मेहनत फार करतो बुवा आणि व्यवस्थितपणा. आणि आमच्या वकिलांचं कसं होतं, त्यांच्याकडे कामाचा थोडासा व्याप होता, घराचं बी थोडंसं सांभाळायचं काम होतं. त्याच्यामुळे ते ब्रीफ कंप्लीट राहिले म्हणजे त्यांना त्रास व्हायचा. म्हणजे असं म्हणतात की मी जे काही लोकांशी बोललो की जसं ब्रीफ जज साहेबांकडे असेल तसं ब्रीफ तुम्ही वकिलाच्या कडे निर्माण करायचा. हो, अगदी तसं. अच्छा. आणि त्या टायमाला साहेब लोकही फार चांगले होते. आता मला 85-86 नंतर मी जरा मॅच्युअर होऊन गेलो होतो. 85-86 मध्ये एक हायकोर्टाचं काहीतरी इन्स्पेक्शन आलं. म्हणजे त्यांना परवाना देत नव्हते कारकून लोकांना, परवाना सिस्टीम नव्हती, लायसन बरोबर नव्हते. मग चौगुले म्हणून डिस्ट्रिक्ट जज आले. मग त्यांनी आम्हाला हे दिलं, रजिस्टर डॉक्युमेंट दिला. अच्छा. तोही आज माझ्याजवळ आहे. अच्छा. 85चा डॉक्युमेंट येतो. अच्छा. तुम्हाला म्हणजे ते ह्या डॉक्युमेंटमुळे तुम्हाला हे म्हणजे काम करायचं जे आहे, नियुक्ती झाली तुमची, काम करायचं जे आहे ते बुवा तुम्ही अमुक वकिलांचे कारकून आहेत बुवा. मी त्या टायमाला गुजराती वकील आणि सैनिकर वकिलांचं काम. म्हणजे हे साधारण त्यावेळी मी जरा लोकांकरता पण दाखवतो की हे अशा प्रकारचं एक अपॉइंटमेंट लेटर असायचं रजिस्टर्ड क्लर्क साठी मिळालेलं, की हे एक प्रकारचं सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेटाचं बस तुम्हाला, म्हणजे तुम्ही रजिस्टर्ड कारकून आहात, हा याचं सर्टिफिकेट आहे. अच्छा. आता मला एक शेवटाकडे आपण जसे येतोय असं मला एक तुम्हाला विचारावंसं वाटतं दादा, इतके वर्ष तुम्ही काम केलं, आज तुमचा मुलगाही वकील झाला, आज जी नवी पिढी जी येत असेल, जसं ॲडव्होकेटची नवी पिढी येते तशी क्लार्कचीही नवी पिढी येते, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की जर त्यांना एक चांगलं यशस्वी व्हायचंय तर काय करावं त्यांनी? क्लार्कपेक्षा वकील लोक जे जुने राहायचे, आमचे ते देसरडा वकील साहेब सांगायचे, पहिल्याने कारकुनी करा आणि मग प्रॅक्टिसला सुरुवात करा. करेक्ट. कारकुनी काय असते, वकीलपत्र कसं भरायचं, पत्ता पुरशीस कशी द्यायची, अर्ज कसा लिहायचा, असं सर्व सांगायचे. अच्छा. म्हणजे थोडक्यात एक चांगला वकील होण्याकरता त्याला आणि त्याच्यात तयार झाला म्हणजे मग तो सर्व गोष्टी यायला लागला. आता कसं आहे, आता त्यांना ते काहीच येत नाही, म्हणजे ते डायरेक्ट वकील व्यवसायाला सुरुवात करतात. म्हणजे तुमच्या याच्या म्हणजे ओव्हरऑल असं आहे की एक उत्तम वकील होण्याकरता तुम्हाला आधी एक उत्तम क्लार्क व्हायला पाहिजे. कारण क्लार्कनी तुम्हाला कम्प्लीट ग्राउंड रियालिटी कळते काय आहे आपल्या प्रोफेशनची. आणि वकिलांना सिनियरला मदत होते त्याची. करेक्ट करेक्ट. ही सिनियरला मदत होते. आपला कारकून नाही राहिला तर तू ज्युनियर काम करून घेतो. करेक्ट. त्याला माहीत असल्यामुळे. नाही तर विका भाऊ अतिशय धन्यवाद की आपण आमच्याशी खूप छान चर्चा केली. आणि मला वाटतं ह्या चर्चेतनं बरेचसे जे आपले नवीन वकील मंडळी सुद्धा असतील, क्लर्क तर असतीलच, पण ज्युनियरनाही हा एक संदेश गेला असेल की जर तुम्हाला भविष्यात एक चांगला वकील व्हायचं आहे तर आधी जी ग्राउंड रियालिटी आहे आणि ती ग्राउंड रियालिटी फक्त कोर्ट क्लर्कचं काम केल्यानेच कळते, अदरवाईज नाही. आणि त्याच्या डीपमध्ये जावं लागतं. बरोबर. आता माझा मुलगा वकील आहे, तो पण चांगला तयार झाला त्याच्यात. आता वकील कौतुक करायचे, म्हणजे ते मला सांगायचे, विका तुला म्हणजे असं वाटू नको देऊ की मी तुझ्या मुलगाला बद्दल हे सांगतो बा, पण तो चांगला तयार झाला आहे. म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे तुमच्याकडे. आणि तो चांगला तयार आहे दिवाणीमध्ये सर्व काम. चला. त्याने 12 वर्ष गुजराती वकिलांकडे प्रॅक्टिस केली. आता इंडिपेंडंट करतात. आणि मी वकील साहेबांच्या त्यांच्या हाताखाली काम करतोय, मुलाच्या हाताखाली. तर विका भाऊ खूप धन्यवाद आपले. आणि एक छोटीशी भेट आमच्याकडनं आपल्याला. हे घ्या, हे आपल्या. बसा 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 बस आपल्याकरता आहे. थँक्यू. धन्यवाद.